नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण जानेवारी महिन्याचे करंट अफेअर पाहतो. याच्यामध्ये आपण अगोदर 2 व्हिडिओज बघितलेले आहेत. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही उर्वरित घडामोडी राहिल्या जानेवारीमधल्या त्या कव्हर करायच्या आहेत. कारण यूट्यूबवरती डिटेल्समध्ये घडामोडी नसतात. कोणी जरी व्हिडिओज घेत असेल तर ते काय करतात, एक टॉपिक काढतात थोडेफार आणि ते शिकवत असतात. पण आपल्याला काय करायचं, विद्यार्थ्यासाठी सगळ्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या यूट्यूबला देऊन टाकायच्या. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यातनं मार्क्स येऊन जातील. तर आपला पार्ट 1 पार्ट 2 झालेला आहे. आता आपण पार्ट 3 पाहणार आहोत. पण काय झालं, आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण जाहीर झाला. तर तो महाराष्ट्र भूषण आपल्याला याच्यामध्ये बघून घ्यायचा आहे लगेचच आणि नंतर मग पुढच्या बाबी ज्या आहेत ते बघायच्या आहेत. तर महाराष्ट्र भूषणच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात लक्षात घ्या. महाराष्ट्र भूषण जाहीर झालेले व्यक्ती तर पाठ करावेच लागतात, पण त्याचबरोबरीनं याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिक जीकेचा भाग असतो. म्हणजे काय असतं की एखाद्या राज्याचा पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार, एखाद्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे, जे MPSC कायम विचारत आलेली आहे, त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र भूषण, आपलं महाराष्ट्र राज्य आहे म्हणजे महाराष्ट्राचा पुरस्कार विचारणार. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येतोच. मग याच्यामध्ये तुम्हाला फक्त विजेते पाठ करून चालणार नाही, तर इथे तुम्हाला काय पाठ करावं लागणार आहे, तर या पुरस्काराची बेसिक माहिती सुद्धा तुम्हाला पाठ असली पाहिजे. मग बेसिकमध्ये काय काय असलं पाहिजे लक्षात घ्या. पुरस्काराची सुरुवात जी झालेली आहे ती 1995ला झालेली आहे, हे पाठ असलं पाहिजे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये हे विचारलं जातं. त्याच्यानंतर पुरस्कार महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या पुरस्कारासाठी जी पात्रता आहे तर ती पात्रता सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची आहे. पण पुरस्काराची रक्कम किती आहे, कारण याच्यावरती प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. कारण याचं असं आहे, 2023 पासून याची जी रक्कम आहे ती वाढलेली आहे. याची अगोदरची रक्कम होती 10 लाख रुपये. किती होती? 10 लाख रुपये एवढी रक्कम होती अगोदरची. आणि आत्ता जी झालेली आहे ती किती झालेली आहे? 25 लाख रुपये एवढी रक्कम महाराष्ट्र भूषणची झालेली आहे जानेवारी 2024 पासून. त्याच्यानंतर याच्यामध्ये निवड समिती जी असते तिच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आणि त्यांच्या निवड समितीनुसार काय केला जातो, महाराष्ट्र भूषणचा विजेता निवडला जातो. मग यावर्षी ज्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण मिळालं त्यांचं नाव काय आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे अभिनेते आहेत अशोक सराफ. यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण जाहीर झालेला आहे. मग अशोक सराफांना जर महाराष्ट्र भूषण जाहीर झालाय तर महाराष्ट्र भूषण कोणत्या पात्रतेवरती दिला जातो हे पण माहीत पाहिजे की नाही. मग कोणत्या पात्रतेवर दिला जातो, काय पात्रता असते, तर पहिली पात्रता अशी असते की एखादा व्यक्ती त्याच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे तो ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तो कोणत्याही क्षेत्रात असू द्या, साहित्य, कला, क्रीडा किंवा इतर कोणतं जे काही क्षेत्र असेल, राजकीय असेल, समाजकारण असेल, सार्वजनिक सेवा म्हणजे राजकीयलाच आपण म्हणतो बघ नाही, तर मग अशापैकी त्यानं किमान 20 वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असलं पाहिजे. वर्ष फक्त लक्षात ठेवा, 20 वर्षाची अट आहे, कमीत कमी, जास्त नाही. कमीत कमी 20 वर्षाची अट आहे. इथं तुम्हाला काय केलं जातं, 15 वर्ष आणि 20 वर्ष इथं आयोग आपल्याला फसवणार आहे. तर 15 वर्ष हे महाराष्ट्राचं रहिवासी असला पाहिजे महाराष्ट्र भूषण देणारा व्यक्ती किंवा मिळणारा व्यक्ती. आणि तिसरी महत्त्वाची अट अशी आहे की जो महाराष्ट्र भूषण ज्या व्यक्तीला द्यायचा आहे त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती पद्म पुरस्कार प्राप्त असेल तर त्याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं. ही एक तिसरी अट या ठिकाणी आहे. तर अशा ह्या 3 अटी आहेत. आणि पहिली जी अट आहे की 20 वर्षाचं त्याचं किमान अनुभव असला पाहिजे, त्याच्यामध्ये एक अपवाद आहे. अपवाद काय आहे, तर नवीन संशोधन आणि क्रीडा क्षेत्र याच्यासाठी हा अपवाद आहे. नवीन संशोधन असेल तर त्याला 20 वर्ष अनुभवाची पात्रता जी आहे ती लागू केली जाणार नाही आणि क्रीडा क्षेत्राला सुद्धा लागू केली जाणार नाही. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला आयोगाकडून मल्टीलाईन क्वेश्चन अपेक्षित आहे. मल्टीलाईनमध्ये अपेक्षित आल्याच्या नंतर आपल्याला परीक्षेमध्ये हे 20 वर्ष आणि 15 वर्ष व्यवस्थितरित्या पाठ ठेवायचे आहेत. काय करायचे, व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे की 20 आणि 15चा काय फरक आहे. चला, आता नेक्स्ट आपण जर बघितलं तर महाराष्ट्र भूषणचे काही विजेते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. त्यातले कोण कोण इम्पॉर्टंट आहे, तर पहिले विजेते जे आहेत पु ल देशपांडे यांना 1997 सालचा साहित्यातला नोबेल मिळालेला आहे, पहिले विजेते. त्याच्यानंतर दुसऱ्या विजेते होत्या लता मंगेशकर. लता मंगेशकर यांना संगीत क्षेत्रासाठी 1998 साली काय मिळालं, महाराष्ट्र भूषण देण्यात आलेलं आहे. आता हे महाराष्ट्र भूषणचे पहिले दुसरे विजेते, हे 2 विजेते तरी किमान लक्षात ठेवायचे आहेत आणि शेवटून 3 विजेते लक्षात ठेवायचे आहेत. शेवटून 3 कोण कोण, तर आत्ता जो मिळाला तो अशोक सराफांना मिळाला, ते अभिनेते आहेत. 2023 या वर्षासाठीचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. 2022चा जो देण्यात आला होता तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता. तो समाजसेवेसाठी दिला होता, कारण त्यांचं सामाजिक कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार दिला.
त्याच्यानंतर 2021 सालचा जो पुरस्कार आहे, जो की 18वा पुरस्कार होता, तो कोणाला दिला होता? लता मंगेशकर यांच्या बहीण आशा भोसले यांना. मग त्यांचंही नाव तुम्हाला पाठ असलं पाहिजे. हे किमान 3 लोक तुम्हाला खालून पाठ असले पाहिजे, की जे रिसेंट विजेते आहेत मागच्या 3 वर्षातले. आणि पहिले 2 लक्षात ठेवा, कारण पूर्वी पहिलेच विचारायला जायचे, पण काही परीक्षेमध्ये दुसरे विजेते सुद्धा विचारायला सुरुवात झाली, म्हणून आपण दुसरे पण लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आता काय अजून काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट असणार जे लक्षात ठेवायचं, तर यांचं क्षेत्र फक्त कोणाचं लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला? आप्पासाहेब धर्माधिकारी यांचंच. बाकी हे दोघं जण तर सगळ्यांना माहीतच आहेत, की आशा भोसले गायिका आहेत आणि अशोक सराफ हे अभिनेते आहेत, म्हणजे कलाक्षेत्र आहे यांचं, दोघांचंही कलाक्षेत्र आहे. मग संगीत क्षेत्र म्हटलं काय किंवा अभिनय क्षेत्र म्हटलं काय, दोघांचे वेगवेगळे क्षेत्र, तर ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. बाकी यांचे चित्रपट विचारतील, चित्रपटामध्ये मग आता यांचे चित्रपट भरपूर आहेत. मग आपल्याला प्रसिद्ध चित्रपट धूमधडाका आहे किंवा धोबी पछाड वगैरे चित्रपट आहेत. तर अशा प्रकारचे काही चित्रपट आहेत, पण चित्रपटावरती प्रश्न जाण्याचे चान्स कमी असतात. जास्त प्रश्न कुठे येणार, की कितवा आहे? तर मग 20वे विजेते आहेत. कितवे विजेते आहेत? 20वे. अशोक सराफ हे महाराष्ट्र भूषणचे 20वे विजेते आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. चला, आता अशोक सराफांपर्यंत आपली इन्फॉर्मेशन झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण मागचा जो व्हिडिओ आपण कुठं सोडला होता ते बघू द्या. आता मला एक मिनिट थांबा. आपलं मागच्या व्हिडिओमध्ये जे झालेलं आहे, क्रीडा क्षेत्र राहिलं होतं, आपली योजना चालू होते नाही का, पुरस्कार झाले होते, हिल्ले पासपोर्ट झाला, हमारा संविधान उपक्रम, विज्ञान पृथ्वी योजना, प्रधानमंत्री सूर्योदय योजना. हां, चला, आता ह्या योजनाविषयक माहिती व्यवस्थित लक्षात ठेवायची. बघा, योजना आपल्याला आयोगाच्या परीक्षेमध्ये काय विचारले जातात, योजना हा आयोगाचा खूप आवडता चॅप्टर आहे. तर योजनाविषयक माहिती, ज्या योजना आहेत त्याच्यातलं काय काय लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो, तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा, जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. आणि योजना आली म्हणजे काय घाबरून जायचं नाही. योजनेमध्ये महत्त्वाचा पॉईंट जो असतो पहिला, योजना कधी सुरू झालेली असते, तर योजनेची तारीख पाठ करायची. प्रत्येक योजनेची तारीख पाठ करायची, कारण त्या योजना पुढच्या 5 वर्षापर्यंत विचारल्या जातात तुम्हाला. मागच्या 5 वर्षापूर्वीच्या योजना आता विचारते बरोबर गव्हर्नमेंट. मग तसंच ही पण योजना तुम्हाला लागणार आहे पुढे बी. मग हिची तारीख पाठ करून ठेवायची. 5 जानेवारी 2024ला पृथ्वी योजना सुरू झालेली. पृथ्वी योजना ही विज्ञानाला चालना देण्यासाठीची किंवा संशोधनासाठीची योजना आहे. ती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हिचा जो कालावधी असणार आहे, कोणत्या कालावधीसाठी राबवली जाणार आहे. आयोगाला मल्टीलाईन क्वेश्चन घेताना इथे बराचसा तुमचा जो मार्किंगचा भाग आहे, तो इथून बरेचसे विद्यार्थी काय होणार आहेत, आउट होणार आहेत. तर तिथं आपली गाडी घसरली नाही पाहिजे, या पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं की बाबा, योजना जरी 2024ला सुरू झालेली असली तरी हिचा कालावधी जो गणला जाणार आहे तो 2021 पासून 2026 पर्यंतचा गणला जाणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याला तुम्ही IMP नोट करून ठेवा. 2021 पासून 2026 पर्यंत हा कालावधी गणला जाणार आहे. त्याच्यानंतर रक्कम जी आहे ती रक्कम काय तुम्हाला विचारली तरी पण त्याच्यात काही फरक पडणार नाही, ते विचारणार तर नाहीतच शक्यतो, पण कालावधीमध्ये मात्र आपलं बरेचदा गोंधळ होणार आहे. तर कालावधी नंतर पुढे बघा, योजनेमध्ये ज्या उपयोजना समाविष्ट आहेत, तर इथे तुम्हाला कोणती उपयोजना समाविष्ट नाही असा प्रश्न आयोगाकडून अपेक्षित आहे. जर विचारला तर मग तिथं नावं लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवणार तुम्ही? आता एवढं नाव तुम्ही लक्षात ठेवणार का? तर बिलकुल नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला 2 प्रश्न देतात आयोग बरोबर, एक इंग्रजीमध्ये एक मराठीमध्ये देतो. तर आपल्याला इंग्रजीमधलं लक्षात ठेवायचे, अक्रॉस नावाची योजना. त्याच्यानंतर दुसरी कोणती, ओ स्मार्ट आहे. तिसरी कोणती आहे, पेसर आहे. चौथी कोणती आहे, सेग आहे. आणि 5वी जी आहे ती काय आहे, रिच आउट आहे. तर आपल्याला हे शॉर्ट नाव पाठ करायचे. कोणते नाव पाठ करायचे? हे छोटे छोटे नाव पाठ करायचे. हे पाठ केल्यामुळं काय होणार आहे तुमचं, हे जरी तुम्हाला मराठीतलं वाचायचंच नाही, याच्यावर प्रश्न आला की डायरेक्ट इंग्रजीकडे जायचं आणि बघायचं की बाबा हे आहे का. हे जर असेल तर बरोबर आहे. आपल्याला इतकं पाठ करायला सोपं आहे का? शक्य नाही. एवढं नावं जे आहेत ते लक्षात ठेवायला खूप डोकं खराब करावं लागणार तुम्हाला. त्याच्यापेक्षा हे छोटं छोटं लक्षात ठेवा की बाबा 5 प्रकारच्या उपयोजना त्याच्यामध्ये आहेत. एकीचं नाव अक्रॉस आहे, एकीचं नाव ओ स्मार्ट आहे, एकीचं नाव पेसर आहे, एकीचं सेज आहे आणि एकीचं रिच आउट आहे. तर अशा ह्या 5 आहेत ज्या की पृथ्वी योजनेमध्ये समाविष्ट आहेत. मग आपण त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तारीख कधीची आहे, तर 5 जानेवारी 2024. आणि 21 ते 26 या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार आहे विज्ञानामधल्या संशोधनासाठी. आलं लक्षात? चला,
नेक्स्ट बघा आता पुढची योजना आहे बघा, प्रधानमंत्री सूर्योदय योजना. कोणती योजना आहे? प्रधानमंत्री सूर्योदय योजना. आता ह्या सूर्योदय योजनेवरती सुद्धा काय लक्षात ठेवायचं, तेच तारीख 22 जानेवारी 2024 आहे. नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घोषणा करण्यात आलेली योजना. प्रकार जो आहे तो केंद्रीय योजना, केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. हिच्यामध्ये टार्गेट काय आहे? टार्गेट लक्षात ठेवा, 1 कोटी कुटुंबांना जे त्यांचं घर आहे त्या घरावरचं जे छत आहे त्याच्यावर सौर ऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून देण्याचं टार्गेट या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचं आहे. आणि हिचा उद्देश असा आहे की बाबा गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जे आहेत यांचं वीज बिल जे आहे ते कमी करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? लाईट बिल कमी करायचं आहे. आणि याच्याबाबत आपलं जे इंटरिम अर्थसंकल्प आहे की नाही, तर इंटरिम बजेटमध्ये देखील याच्यावरती त्यांनी रक्कम जी आहे ती जाहीर केलेली आहे की सौर ऊर्जा जी आहे छतावरची त्याच्यासाठी त्यांनी रक्कम जाहीर केली. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवणार आहात किंवा प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे 22 जानेवारी 2024ला सुरू झालेली आहे. 1 कोटी कुटुंबाला छतावरची सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याचं टार्गेट या योजनेचं आहे. आणि याच्यामध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जे आहेत त्यांचं वीज बिल कमी करायचं त्याच्यासाठीची योजना आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी काही आहे का याच्यामध्ये? जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आपल्याला इथं. फक्त तारीख आणि हे 1 कोटी एवढं लक्षात ठेवलं तर बाकी तुम्हाला हे परीक्षेमध्ये पण येतं. परीक्षेत सुद्धा ते कळतं. तिथं फक्त परीक्षेत घोळ कुठं होतो आपला? आकडेवारीमध्ये, की कोणत्या आकडेवारीवरती आपलं काय नुकसान होणार आहे ते आपण लक्षात ठेवायचं आणि त्या बाबी नोट करून घ्यायच्या आणि त्या कायम वाचत राहायच्या. जानेवारी महिन्यातल्या 2 महत्त्वाच्या योजना आपण पाहिल्या. पृथ्वी योजना 5 जानेवारीला सुरू झाली होती आणि ही योजना 22 जानेवारीला सुरू झाली. तिच्यामध्ये 5 उपयोजना पण होत्या, म्हणजे 5 जानेवारीला सुरू झाली आणि 5 उपयोजना तिच्यात समाविष्ट आहेत. आणि हिच्यामध्ये 22 जानेवारीला सुरू झाली आणि 1 कोटी लोकांना सौर ऊर्जा उपलब्ध करून द्यायची. आणि वीज बिल तर कमी होणारच ना, मग तसं सरळ सरळ कळत असते आपल्याला. चला नेक्स्ट बघा, कर्नाटक राज्य सरकारने युवा निधी नावाची योजना सुरू केली. आता कर्नाटक राज्य सरकार जे आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आले, ती निवडणूक सुद्धा झालेली आहे. ती पण आपल्याला करंटच्या बेसवरती आहे की कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या, तिथं मग काँग्रेसचं सरकार आलं. पहिलं जे भाजपचं होतं ते पडलं आणि त्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं 5 योजना जाहीर केल्या होत्या निवडणुकीमध्ये. त्यातली 5वी योजना ही युवा निधी योजना आहे. मग या युवा निधी योजनेमार्फत काय केलं जाणार की जे बेरोजगार लोक आहेत आणि त्याच्यामध्ये पदविकाधारक आहेत यांना काय दिला जाणार आहे? भत्ता दिला जाणार आहे. मग तो भत्ता किती असणार आहे? तर इथं पदविकाधारकांसाठी दर महिन्याला 3,000 रुपये दिले जात आहेत. पदविकाधारक असतील तर त्यांना 3,000 रुपये दिले जातात महिन्याला. आणि जे काही डिप्लोमा धारक असतील त्यांच्यासाठी 1,500 रुपये प्रति महिना आहे. तर अशा प्रकारची ही योजना आहे युवा निधी कर्नाटक राज्य सरकारची. आणि कर्नाटकनं ही मदत जी आहे ती किती वर्षासाठी दिली जाणार आहे? तर 2 वर्षासाठी त्यांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण हे दोन्ही गोष्टी द्यायच्या. 2 वर्ष त्यांना 3,000 रुपये महिना आणि डिप्लोमा धारक असतील तर 1,500 रुपये द्यायचे. त्याच्यानंतर बघा, ही योजना कधी सुरू केली हे तुम्हाला तारीख नाही विचारणार, तारखेबद्दल टेन्शन घेऊ नका. याच्या 12 जानेवारी 2024ला आहे. पण 12 जानेवारी तारीख तर तुम्हाला विचारणार नाही, पण घटनेचा संदर्भ जर बघायचा असेल तर 12 जानेवारीला 3 महत्त्वाच्या घटना आहेत. एक म्हणजे काय, तर अटल सेतू जो आहे आपला, अटल सेतू जो जगातला 10वा आणि भारतातला सगळ्यात लांब काय आहे तो सागरी पूल आहे. तर त्याचं उद्घाटन 12 जानेवारीला भारताच्या पंतप्रधानांनी केलं मुंबईला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अटल सेतूच्या उद्घाटनानंतर लगेच ते नाशिकला गेले. नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन केलं. त्याच दिवशी कर्नाटक राज्यानं ही योजना सुद्धा सुरू केली. अशा 3 घटना आहेत. तर ते तुम्ही लिंक करून ठेवा की अशा प्रकारे एका दिवशी 3 घटना घडल्या होत्या बाबा. त्याच्यानंतर कर्नाटकच्या 5 योजना ज्या आहेत त्या 5 योजना पाठ करायच्यात आपल्याला. कोणकोणत्या योजना आहेत त्या 5 योजना? हॅलो, हा गुड मॉर्निंग, बोला. लेक्चर घेतो इथं स्टुडिओला. सारखंच होतं. काय झालं? बरं बरं, लावतो मी. लेक्चर झालं लाईव्ह चालू. सॉरी, थोडा वेळ लागला. तर बघा, अटल सेतूचं उद्घाटन आणि राष्ट्रीय युवा महोत्सव आपण त्या दिवशी बघितलेला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. कर्नाटकच्या ज्या 5 योजना आहेत, 5, त्या 5 योजना लक्षात ठेवायच्या. काय काय नाव आहेत त्यांचे बघा. स्त्री शक्ती योजना आहे. त्याच्यानंतर दुसरी ग्रहज्योती योजना आहे. तिसरी ग्रहलक्ष्मी योजना. चौथी अन्नभाग्य आणि 5वी युवा निधी आहे.
5ही योजनाची नावं माहीत पाहिजे तुम्हाला, बाकी काही घेणं नाही आपल्याला. 5 योजनाची नावं तरी किमान लक्षात ठेवा. बाकी सगळं आपण त्यावेळेस बघितलेलं आहे, तर ते तुम्ही बघून घ्यायचं. आपल्या PDF मध्ये सगळं दिलेलं आहे आणि प्रश्न पण भरपूर आलेत त्याच्यामधनं, तर तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. टू द पॉईंटच चालायचं आपल्याला, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. करंटचे मार्क कसे वाढत नाही ते बघूच आपण. चला पुढे बघा, रामसर स्थळांचा अपडेट आहे. आता हा अपडेट जेवढे काही पॉईंट घेणार आहे ना, तेवढे आयोगाला आवडते पॉईंट आहेत. ते तुम्ही पाठ केले ना की तुमचं कामच झालं म्हणून समजा. तुमचे मार्क वाढले म्हणजे वाढले, हे माझा शब्द आहे. कारण जे काही काम असतं याच्यामध्ये करंटचं, त्याच्यातलं काय येणार आहे आणि किती येणार आहे तिथपर्यंतच आपण ते घेत असतो. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जायचं नाही आपल्याला आयोगाच्यावर. कारण आयोगाचा विचारण्याच्या पद्धतीचा जो काही भाग आहे त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर बघा, रामसर स्थळं जे आहेत त्या रामसर स्थळांची संख्या किती झाली एवढं लक्षात ठेवा. किती झाली? 75 वरून 80 झाली. आता किती झाली? 75 वरून 80 झाली. मग याच्यामध्ये किती रामसर स्थळ आहेत? 5 रामसर स्थळ नवीन सामील झालेत भारतातले. भारतातल्या रामसर स्थळाची संख्या 75 वरून 80 झाली एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 5 नवे रामसर स्थळ आपण समाविष्ट केलेत. कोणकोणते समाविष्ट झालेत बघा. अंकसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र आहे कर्नाटकमधला. आता तुम्हाला फक्त एक काम करायचंय. काय काम करायचंय? 50% डोक्यात ठेवायचं, फक्त 50%. 100% नाही राहिलं तरी चालतं. कसं? तुम्हाला आयोग काय करणार आहे, याच्यामध्ये जोड्या लावायचं तर नाही देऊ शकणार, कारण 3 जे क्षेत्र आहेत ते कर्नाटकमधले आहेत. हे बघा, 3 मध्ये इथं एक कर्नाटक आहे, इथं पण कर्नाटक आहे, बरोबर. आणि 2 तामिळनाडूचे आहेत. 2 कुठले आहेत? तामिळनाडूचे आहेत. तर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल जर आपण बघितला, आयोगाला जर समजा सिंगल याच्यामध्ये घ्यायचं असेल की 2 लाईन द्यायच्यात तुम्हाला, आयोग काय करणार आहे? तुम्हाला असं म्हणणार आहे की बाबा, नुकतेच भारताच्या रामसर स्थळांच्या यादीमध्ये 5 ठिकाणांची भर पडली, त्यामुळे एकूण संख्या 80 झाली. पहिली लाईन. दुसरी लाईन तुम्हाला राज्यसेवेला अशी देऊ शकतो की या 5 स्थळामध्ये 3 क्षेत्र जी आहेत ती कर्नाटक राज्यातली आणि 2 तामिळनाडू राज्यातली आहेत. आणि मग बरोबर पर्याय ओळखा, अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिले जातील. किंवा मग हे 3चा आणि 2चा आकडा चेंज केला जाईल. त्यांना प्रश्न कसा विचारता येतो बघा, आकलनात्मक प्रश्न जर तुम्हाला विचारायचा, ॲप्लिकेशन बेस्ड, तुम्ही कसा अभ्यास केलाय, हे ॲक्च्युअल नावं पाठ करण्याची गरज आहे का तुम्हाला? तर हे नावं फक्त 1-2दा वाचून ठेवा. प्रश्न तुम्हाला जर विचारला तर याच्यावरती तसा येणार कसा की 3 क्षेत्र कर्नाटकचे आहेत, 2 क्षेत्र तामिळनाडूचे आहेत. मग आपण दोन्हीकडे लक्ष ठेवायचं की बाबा 2 तामिळनाडूतलेत आणि 3 जे आहेत ते कर्नाटकमधले आहेत. मग काय काय नाव आहेत त्यांची? अंकसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, अंकसमुद्रा कर्नाटक. त्याच्यानंतर काय आहे? आघनशी ही जी नदी आहे ही कर्नाटकची आहे. मागाडी, एवढंच लक्षात ठेवा. मागाडी बरोबर कर्नाटक, इतकंच लक्षात ठेवा. इथं सगळं लक्षात जर ठेवत बसाल तर ते डोक्याला थोडंसं टेन्शन येऊन जातं, एवढं पाठ राहत नाही. अंकसमुद्रा कर्नाटक, आगनशी कर्नाटक, मागाडी कर्नाटक, कराईवेट्टा तामिळनाडू आणि लॉंगवूड शोला हे पण तामिळनाडू. बाकी ते राखीव वनक्षेत्र पक्षी अभयारण्य आहे ते आयोग तुम्हाला देणार आहे ऑप्शनमध्ये. जर समजा त्यांना द्यायचं असेल बाय ऑप्शन, तुम्हाला याच्यामध्ये द्यायचं असेल तर हे आयोग पुढे छापणार आहे. फक्त ते काय चेंज करणार आहे बाबा, की आहे का नाही आहे एवढंच बघायचं आपल्याला. मग इतकंच. अंकसमुद्रा कर्नाटक, आगनशिगी कर्नाटक, मागाडी कर्नाटक, कराईवेटा तामिळनाडू आणि लॉंगवूड शोला तामिळनाडू. एवढं पाठ केलं आपलं काम झालं. त्याच्यानंतर रामसर करार जो आहे, आता तो चर्चेला आला का, तर याच्यामध्ये 5 क्षेत्र समाविष्ट झाले का नाही भारतातले. मग आता टोटल 80 झाले भारतातले. आणि त्या 80 मध्ये जे रामसर स्थळांची यादी आपण आता पाहतोय, मग त्याच्या निमित्तानं तुम्हाला रामसर करार जो आहे तो विचारला जातो कायम. रामसर करार झालेला आहे 2 फेब्रुवारी 1971ला इराणमधल्या रामसर शहरामध्ये. आणि हे रामसर करार का झाला, तर जे पाणथळ जागा आहेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, त्याच्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या या रामसर करारामध्ये आहेत. मग आपल्याला हे 2 फेब्रुवारी 1971 तारीख बऱ्याचदा परीक्षेला विचारण्यात येते, बऱ्याचदा विचारण्यात येते. मग आपल्याला पाठ असली पाहिजे 2 फेब्रुवारी 1971. त्याच्यानंतर बघा, 2 फेब्रुवारीला पाणथळ दिवस सुद्धा असतो. 2 फेब्रुवारीला काय केला जातो? जागतिक पाणथळ संवर्धन दिवस साजरा केला जातो. आणि हा जो पाणथळ दिन आहे, जागतिक पाणथळ दिन जो आहे तो 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि हा जागतिक पाणथळ दिवस यावर्षी जो साजरा केला त्याची थीम लक्षात ठेवायची. थीम जी आहे ती आहे पाणथळ जागा आणि मानवी कल्याण. काय थीम आहे? पाणथळ जागा आणि मानवी कल्याण. एवढा मुद्दा तुम्हाला पाठ असला पाहिजे. जे दिनविशेष तुम्हाला पाठ करावं लागतात त्याच्यामधला हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो. तर कधी साजरा केला जाणार सांगणार आता तुम्ही? तर बाबा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. का?
तर दांगट सरनं सांगितलं होतं की बाबा रामसर करार जो आहे तो 2 फेब्रुवारी 1971 रोजी झालेला आहे. मग हा जो करार झाला त्या कराराच्या सन्मानार्थ किंवा त्याच्या आठवणीमध्ये किंवा त्याच्या दिवसाच्या काय म्हणतो आपण स्मरणार्थ हा 2 फेब्रुवारी जो आहे तो जागतिक पाणथळ दिवस साजरा करतो. सिंपल आहे. एवढं लक्षात ठेवलं. आणि आता एक शेवटचा मुद्दा, जाता जाता काय लक्षात ठेवायचा, तर बाबा तामिळनाडूमधली जी काही संख्या आहे ती सर्वाधिक झाली भारतामध्ये रामसर स्थळांच्या यादीमध्ये. किती झाली? 16 झाली. याच्या अगोदर 14 होती. आता हे 2 नवे क्षेत्र त्याच्यामध्ये सामील झाले, त्यामुळे ती किती झाली? 16 झालेली आहे. एवढं लक्षात राहिलं पाहिजे. आयोगाच्या परीक्षेमध्ये गेलो ना आपण, तर असं डायरेक्ट आपल्या समोर असं चित्रच उभं राहिलं पाहिजे, हे सांगितलेलं आहे बाबा. आणि एवढं सांगितलेलं असेल तर आमचा प्रश्न यातनं गेला नाही पाहिजे. कारण तिथं 1 मार्क जो आहे ना, 1 मार्क हा खूप महत्त्वाचा ठरतो तुमचा. त्या एका मार्कावरती पोरांचे वर्ष जातात. मग आपल्याला त्या एका मार्कासाठी किती मेहनत घ्यायची ते आपण ठरवायचं, की कशा प्रकारे करायचं आणि किती मेहनत घ्यायची. काही गोष्टी असतात तुम्हाला आता हे लक्षात ठेवायला अवघड जाते. अवघड जाणार आहे तर मग शॉर्टकट करा त्याला. पण ते अर्ध तरी लक्षात ठेवा किमान. तिथं तुम्हाला ते परीक्षेमध्ये देणारच आहेत पर्यायामध्ये तिथं. मग तिथं तुम्हाला ते शॉर्ट करता आलं पाहिजे. एवढं तरी लक्षात ठेवा. सगळं ॲज इट इज लक्षात नाही राहिलं तरी चालेल. पण किमान तेवढं लक्षात राहिलं पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये करंट हा विषय असा आहे, याच्यामध्ये तुम्हाला खूप डीपमध्ये नाही जात. जास्त डीपमध्ये गेला ना, कारण काय होतं, याचा डाटा जो असतो तो लगेच आलेला असतो एका वर्षामध्ये. आणि एका वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याची आकलन क्षमता त्या लेवलपर्यंत जाईल असं पॉसिबलच नसतं. प्रत्येकाचं काही नसतं. आणि मग त्यांना कसं विचारायचं असतं, की सगळ्यांना माहीत असेल असा विषय विचारायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या पद्धतीने त्यांना प्रश्न घेता येतो. मग आपण तेवढंच करायचं. एकदम लयच कुठंतरी 4-5 हे करायचं, कुठं शोधत बसायचं असं नाही करायचं. जेवढं मॅक्झिमम आपल्याला माहिती आहे आणि जे आपल्या सिलेबसला धरून आहे तेच आपल्याला पाठ करायचं. चला नेक्स्ट बघा, 16वा वित्त आयोग आहे. आता वित्त आयोगावरती प्रश्न तर काय विचारतो परीक्षेला, बरोबर? वित्त आयोगावर प्रश्न येत असेल तर वित्त आयोग आपल्या पाठ असला पाहिजे. मग पाठ काय काय ठेवायचं त्याच्यामधलं बघून घ्या. आता वित्त आयोगाचा बेसिक स्ट्रक्चर जे आहे, कलम 280 नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. 5 वर्षांनी दर 5 वर्षांनी नियुक्ती होत असते. या वर्षीचा वित्त आयोग जो आहे तो कधी स्थापन झाला, त्याचा कायदा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या बेसिकमधल्या आहेत. पण ह्याच्यामधली स्थापना जी आहे ही आत्ताची, ही मात्र तुम्हाला पाठ करावी लागते. 31 डिसेंबर 2023ला याची स्थापना आहे. कधी झाली? 31 डिसेंबर 2023. याच्या शिफारसींचा कालावधी हे तुम्हाला अर्थशास्त्राच्या विभागामध्ये विचारलं जाणार, हे पण लिहून घ्या. तुम्हाला कंबाईन गट ब असेल किंवा MPSCची जी राज्यसेवा आहे हिच्यामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येणार आहे. गट ब आणि गट क हे सगळीकडचा प्रश्न येऊ. आणि इथं फिक्स 1 मार्क आहे, हे लक्षात ठेवा. हे पाठच करायचं आहे. शिफारसींचा कालावधी किती आहे? 2026 पासून 2031 पर्यंतचा कालावधी असणार आहे. म्हणजे 5 वर्षांचा कालावधी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं लक्षात घ्या, अरविंद पनगडिया याचे अध्यक्ष आहेत. कोण अध्यक्ष आहेत? अरविंद पनगडिया त्याचे अध्यक्ष आहेत. आणि सचिव कोण आहेत? ऋत्विक रंजन पांडे. हे आपलं झालेलं आहे. आपण बघितलं होतं की ऋत्विक रंजन पांडे त्याचे काय बनले तर सचिव बनलेत. आणि अध्यक्ष कोण बनलेत? अरविंद पनगडिया त्याचे अध्यक्ष बनलेत. पुढं बघा, पूर्णवेळ सदस्यामध्ये कोण आहे? पूर्णवेळ सदस्य कोण आहे? अजय नारायण झा जे आहेत हे याचे पूर्णवेळ सदस्य बनलेत. ॲनी जॉर्ज मॅथ्यू ह्या एक आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष आहेत. आता कसं पाठ करायचं भाऊ सर, एवढे नावं कसे पाठ करायचे? तर सोपं करून टाकायचं. काय सोपं करायचं? आयोग काय तुम्हाला आडनावावरती नावावरती एवढं काय बदल करत नाही. आयोग तिथं ऑप्शनमध्ये नावं ॲक्युरेट देतो, चेंज नाही करत. ते फक्त कुठं होतं, इतिहासमध्ये असेल तर थोडंफार जर असेल तसं नाव दुसरं त्याला पर्याय तर ते देतात. इकडं नाही करत. इकडं तुम्हाला अजय झा एवढं देणारच आहे ते. मग हे नारायण पाठ करू नका, फक्त अजय झा एवढं जरी पाठ केलं तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. ॲनी मॅथ्यू जरी पाठ केलं किंवा ॲनी जॉर्ज जरी पाठ केलं तरी चालतं. डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष आहेत. मग या ठिकाणी तुम्ही असं करा ना, इथला झा घ्या, इथलं मॅथ्यू घ्या आणि इथलं राजाध्यक्ष घ्या. झा मॅथ्यू राजाध्यक्ष एवढं झालं की झालं, तुमचं कामच झालं. एका नावामध्ये 3 युक्ती आले का नाही, झा मॅथ्यू राजाध्यक्ष. बाकीचे नावं तुम्हाला तिथं पर्यायमध्ये येतात. फक्त तुम्हाला आडनावावरनं ओळखायचे लोक की बा झा, त्याच्यानंतर मॅथ्यू आहे, त्याच्यानंतर राजाध्यक्ष. एवढं केलं की करंट सोपं. पाठ करायचं काम आहे का जास्त? तेवढंच करा. पर्यायामध्ये तुम्हाला देतात ना, 4 पर्याय तर दिले जातात ना, मग त्या पर्यायामध्ये देणारच आहेत ते. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे की बाबा हे आहे म्हणून. मग झा, मॅथ्यू आणि राजाध्यक्ष. चला, आणि शेवटचा मुद्दा आहे, अर्धवेळ सदस्य कोण आहे? तर अर्धवेळ सदस्य म्हणून सौम्या कांती घोष यांची निवड झालेली आहे. मग त्या घोष एक आहेत. असे 4 लोक. आणि हे वरचे 2 जण, अरविंद पनगडिया आणि ऋत्विक रंजनम पांडे.
एवढं तुम्ही 16व्या वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं. आणि जर लयच सोपं घ्यायचं आयोगाला, लयच सोपं, डायरेक्ट कितव्या वित्त आयोगाची स्थापना झाली? 16व्या. सरळ सरळ 16व्या झाली. पण तिथं आयोग खूप भारी आहे. आयोग काय करतो माहिती आहे का तुम्हाला? आयोग देणार प्रश्न, नुकतीच 31 डिसेंबर 2023 रोजी 15व्या वित्त आयोगाची स्थापना झाली आणि लगेच 16व्या वित्त आयोगाचा कालावधी 2026 ते 2031 आहे. आणि मग विधानं ओळखा, चुकीचं बरोबर, चुकीचं बरोबर. मग काय होतं, आपण घाई गडबडीमध्ये 16व्या का 15व्या हे लगेच हे करून टाकतो. म्हणजे आपल्याला ती टायमिंग कव्हर करायची असते ना, आपल्याला येत नाही सगळं, पण तरी 100 प्रश्न सोडवायची घाई असते. अरे 100 सोडूच नका ना तुम्ही 70-80 पर्यंत जरी गेले तर बस झालं तुमचं. 20 सोडून द्या, जे येत नाही का ते डायरेक्ट स्किप करत चला, तर तुमचा रिझल्ट येणार आहे याच्यामध्ये. कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टममध्ये भरपूर विद्यार्थ्याचे रिझल्ट जातात, ते पास असतात ऑलरेडी, पण इकडे रिकामे कामं केलेले असतात आणि त्याच्यामध्ये रिझल्ट जातो. तसं आपला होऊ द्यायचं नाही. चला नेक्स्ट बघा. आता काय, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कोणत्या आहेत? खेलो इंडियाच्या युवा क्रीडा स्पर्धा आहेत. याच्यामध्ये विजेता राज्य व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण विजेता राज्य जे आहे ते आपलं महाराष्ट्र आहे, बरोबर. आता बघा, महाराष्ट्रच आहे याचं विजेता, है की नाही. आता बघा, याची आवृत्ती किती होती? 6वी. हे पाठ पाहिजे. तामिळनाडूमध्ये आयोजन झालं, तामिळनाडूमधल्या 4 शहरामध्ये आयोजन झालं, चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोइंबतूर. मागच्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये भोपाळला आयोजन झालं होतं, पण त्याचे काही प्रकार जे होते ते दिल्लीला आयोजित केले होते. तर त्याच्यावरती प्रश्न घेतला होता आयोगानं, दिल्लीला कोणता प्रकार आयोजित झाला. त्याच्यामुळे इथले 4 शहरं आपल्याला पाठ असले पाहिजे. मागच्या प्रश्नाच्या अनुषंगानेच अभ्यास करायचा की कसं विचारलं, काय चेंज केला स्पर्धेमध्ये, म्हणजे परीक्षेमध्ये काय बदल केला. क्रीडा प्रकार जे आहेत, क्रीडा प्रकार 26 आहेत. आयोगाचा अभ्यास करताना ॲज इट इज पाठ करायचं, त्याच्यामध्ये चेंज नाही होद्याचं काही. शुभंकर जो आहे तो वीरा मंगई वेलू नचियार नावाचा शुभंकर आहे या स्पर्धेचा. उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. दिनांक जो होता तो जानेवारीमध्ये आयोजन झालं, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि ही जी स्पर्धा होती बघा, याच्या बाबतीमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत. मला काही विद्यार्थ्यांनी मेसेज पण केले की सर तुम्ही असं कसं काय दिलं की ज्या युवा क्रीडा स्पर्धा 2023 असं नाव का दिलं. आता इथं मी ते कट केलं वरचं 2023, पण ते जे आहे स्पर्धेचं नाव 2023च आहे. स्पर्धा जरी 2024च्या जानेवारी महिन्यात आयोजित झाली असेल तरी नाव मात्र 2024 हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हे 2024ची स्पर्धा, 2023ची स्पर्धा 2024मध्ये आयोजित झाली आहे. तर तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 असं या स्पर्धेचं नाव आहे. काय नाव आहे? खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023. आवृत्ती किती आहे? 6वी. आयोजन कधीपासून केलं जातं? 2018 पासून. आता याच्यामधले विजेते लक्षात ठेवायचे, हे तर तुम्ही सगळं व्यवस्थित पाठ करायचं, हे जे सांगते ते पूर्ण पाठ करून घ्या. चला नेक्स्ट बघा. ह्या ज्या युवा क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या याच्याबाबतची ही थोडं मॅपच्या सहाय्यानं पण माहिती दिलेली आहे. ही तुम्ही PDF मध्ये पण वाचू शकता, PDF मध्ये दिलेली आहे आपल्या. त्याच्यानंतर बघा, विजेत्यामध्ये कसं लक्षात ठेवणार तुम्ही, तर इथं पहिलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे. आणि आपलं महाराष्ट्र असल्यामुळं आपल्याला पदकांची जी संख्या आहे ती पूर्ण पाठ लागते. 57 सुवर्ण आहेत, 48 रजत आहेत, 53 कांस्य आहेत आणि 158 एकूण पदकांची संख्या आहे. 158 एकूण पदकांची संख्या आहे. मग महाराष्ट्रामध्ये सुवर्णाची संख्या 57, रजत 48, कांस्य 53 आणि एकूण 158. तर हे तुम्ही पाठ केलं पाहिजे पदकांच्या संख्येच्या बाबतीमध्ये, कारण महाराष्ट्राचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रानं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पदकांची संख्या आणि जोड्या लावा असं दिलं जाईल, सुवर्ण वगैरे. तर ते त्या ठिकाणी कामा येईल आपल्या. कारण आतापर्यंत बऱ्याचदा असे प्रश्न विचारून झाले कोणतं राज्य पहिल्यांदा जिंकलेलं आहे. पण आयोगाचं एक गोष्ट कॉमन असते, कधी पण आयोग ज्यावेळेस एका गोष्टीवरती प्रश्न रिपीट करतो तो थोडा चेंज करतो. म्हणजे जो जुना जसा विचारला तसा लगेच नावा विचारत नाही, कारण ते तुम्हाला माहिती आहे ना कसा आयोगानं पहिला विचारला, मग डबल तसाच प्रश्न घेणार आहे का? नाही घेणार, थोडा चेंज करणार तो. मग चेंज काय करेल, तर इथं काय आता त्याला चान्स आहे बाबा, इथं जोड्या लावावरती घेता येतो राज्यसेवा आणि कंबाईनला. मग ते जोड्या लावावरती घेईल, एक तर ते राज्यांच्या जोड्या लावा देईल किंवा मग तुम्हाला पदकांच्या देईल. मग तुम्ही इकडचं आणि इकडचं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. पदकांचं दिलं, समजा एकूण पदकांच्या जोड्या लावायचं दिलं तर तामिळनाडू 2 नंबरला आहे, 98 पदकं जिंकलेत, एवढंच लक्षात ठेवा. हे मधले पदकं काही गरजेचे नाही आपल्या. हरियाणा 3 नंबरला आहे, हरियाणानं 103 पदकं जिंकले, एवढं लक्षात ठेवा. हे नाही पाठ केले तरी चालतं तुमचं. दिल्ली 4 नंबरवरती आहे, त्यानं 56 पदकं जिंकलेत एकूण, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे महाराष्ट्राचे पूर्ण पदकं पाठ करा
आणि बाकी इतर विजेत्यांच्या बाबतीमध्ये एकूण पदकं आणि इकडे विजेते पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं एवढे 4 ठिकाणं पाठ करायचे आहेत आपल्याला. ते क्रम लावा देतात बघा, योग्य क्रम ओळखा किंवा उतरता क्रम ओळखा पदकांच्या संख्येनुसार, तर त्यानुसार बघायचं. तर इथं एकूण पदकांची संख्या 103 आहे, पण सुवर्ण पदकानुसार क्रम असतो पदक तालिकेमधला, म्हणून तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे, हरियाणा तिसऱ्या आहे, कारण याचे 38 आहेत आणि याचे 35 आहेत. तर हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे कसं असतं ते. तर करंट जो आहे थोडंसं विश्लेषण करायला शिका. विश्लेषण जसं कराल ना तसं तसं तुम्हाला ते सोपं लागेल की कशा प्रकारचं आहे ते. आता इकडे बघा, पहिल्या स्पर्धा ज्या झाल्या होत्या, तुम्हाला स्पर्धेचे ठिकाणं ते देणार, स्पर्धेचे ठिकाणं आणि जोड्या लावा सांगणार. तर पहिली जी झाली होती बघा 2018 मध्ये दिल्लीला झालेली आहे स्पर्धा. पहिली स्पर्धा दिल्लीला झाली. पहिलीच्या नंतर 2019 ची स्पर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला झाली. दिल्लीवरनं पुण्यामध्ये दुसरी स्पर्धा झाली. तिसरी जी स्पर्धा झाली ती 2020 साली आसाम मधल्या गुवाहाटीला झाली होती बघा. 2020ला आसामच्या गुवाहाटीला झाली. चौथी कुठे झाली मग बघा, चौथी कुठे झाली तर 2021 ची पंचकुला या ठिकाणी झाली होती हरियाणामध्ये. आणि पाचवी भोपाळला झाली 2023 मध्ये. पाचवी कुठे झाली, भोपाळला झाली 2023 साली. आणि सहावी जी झाली ती तामिळनाडूमध्ये आत्ताची झालेली स्पर्धा आहे 2024 ची. अशा ह्या स्पर्धा झालेल्या आहेत बघा भारतामध्ये, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा. मग त्याच्यामध्ये विजेते जर तुम्ही बघितले तर पहिली जी स्पर्धा होती त्याचा विजेता राज्य हरियाणा होता. दुसरी स्पर्धा तिचं विजेता राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र आहे बरं, आणि स्पर्धा सुद्धा महाराष्ट्रात झाली. तिसरी गुवाहाटीला झाली आसाममध्ये, आणि इथं विजेता सुद्धा महाराष्ट्र. चौथी जी झाली ती हरियाणात झाली पंचकुलाला, आणि तिचा विजेता हरियाणा. पाचवीचा विजेता महाराष्ट्र, सहावीचा विजेता पण महाराष्ट्र. आलं का लक्षात? आता बघा, आपण ही स्पर्धा जिंकलेली, त्यामुळे आपल्याला असं विचारलं जाणार महाराष्ट्र कितव्यांदा या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे. तर लक्षात घ्यायचं, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, म्हणजे महाराष्ट्र कितव्यांदा विजेता ठरलाय, चौथ्यांदा. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चौथ्यांदा महाराष्ट्र जो आहे तो खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे. मग या ठिकाणी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमधला सर्वाधिक यशस्वी संघ कोणता, तर काय सांगणार, महाराष्ट्र. आलं लक्षात? तर हे पॉइंट नोट करून घ्यायचे. चला नेक्स्ट बघा, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आहे. आता ज्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा होतात 4, ऑस्ट्रेलियन होते, विम्बल्डन होते, फ्रेंच होते आणि अमेरिकन होते, सर्वात शेवटी असते. पहिली कोणती होते, ऑस्ट्रेलियन होते. क्रम जर लावा सांगितलं तुम्हाला, जानेवारीमध्ये महिने तुम्हाला तिथे देणार, तिथं फक्त तुम्हाला क्रम विचारणार, क्रम कसा लावणार. मग तुम्ही ऑस्ट्रेलियन लावणार, त्याच्यानंतर विम्बल्डन लावायची, विम्बल्डनच्या नंतर फ्रेंच, फ्रेंचच्या नंतर अमेरिकन. आणि ते जागतिक नकाशावरती आपण दिलेलं आहे मागच्या PDF मध्ये कसं ते त्यांचा तो क्रम आहे. तर त्याच्यावरून तुमची कन्सेप्ट बिल्ड होऊन जाते, आपल्या वार्षिक PDF मध्ये सुद्धा आहे ते. चला, आता या स्पर्धेमध्ये बघा, आपल्याला आयोगाकडचा प्रश्न जो विचारला जाणार आहे तो मॅक्झिमम कोणत्या मुद्द्यावरती येणार आहे. तर इथं तुम्हाला फोटो दिलाय मी, असाच फोटो PDF मध्ये सुद्धा आहे. हा जो दिसतोय तुम्हाला, हा भारताचा रोहन बोपन्ना आहे, आणि त्यानं ही स्पर्धा दुहेरी वर्गवारीमधून दुहेरी गटामधून जिंकलेली आहे. त्याचा जोडीदार आहे मॅथ्यू एबडेन. ह्या दोघांनी पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलंय. आणि मग मॅथ्यू एबडेन जो आहे तो कुठला आहे, तो ऑस्ट्रेलियाचा आहे, आणि रोहन बोपन्ना कुठला आहे, आपल्या भारताचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, तर फक्त रोहन बोपन्ना आणि हे दोघंच लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचे, तर याच्यामध्ये ही स्पर्धा पूर्णतः दरवेळी आपल्याला विचारतं, आयोगाची आवडती स्पर्धा जर पाहिली क्रीडा स्पर्धेमध्ये याच्यावरती प्रश्न असतात. पण यावर्षी याच्यावरचा प्रश्न तुम्हाला बोपन्नावरती येणार आहे, कारण तो सगळ्यात वयस्क खेळाडू ठरला या स्पर्धेचा विजेता ठरणारा, आणि त्याने 43व्या वर्षी ही स्पर्धा जिंकलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्याच्या नावावरती एका स्पर्धेचा विक्रम होता, ह्या वर्षी सुद्धा झालाय. तर ते रोहन बोपन्नावरती तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे. आणि दुसरं म्हणजे या स्पर्धेचा विजेता ठरणारा तो आतापर्यंतचा तिसरा भारतीय ठरलाय. कशामध्ये पण, पुरुषांमध्ये लक्षात ठेवा, पुरुष तिसरा ठरलाय हे लक्षात ठेवायचंय. नाही तर लगेच म्हणाल तिसरा भारतीय म्हणताय सर, मग चौथा आहे तो. चौथा महिला पुरुषांच्या बाबतीमध्ये जर समजा एकूण जर विचार केला तर चौथा, आणि पुरुषांचा विचार केला तर तिसरा. एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा. बाकी मग एक ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे, आवृत्ती वगैरे, हे सगळे मुद्दे जे आहेत हे तुम्हाला प्रश्न येण्याचा चान्स जर बघितला तर इथं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही ते वाचून घ्यायचे आहेत. चला नेक्स्ट, हा एक पॉइंट आहे, इथे सुद्धा आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे, कारण आपला भारत जो आहे तो या स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेला आहे. काय राहिलेला आहे, उपविजेता राहिलेला आहे. बघा आता
स्पर्धा जी आहे ती पहिलीच स्पर्धा होती, त्यामुळं स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. FIH महिला हॉकी 5S विश्वचषक होता हा. आणि हा विश्वचषक ओमान या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. कुठं आयोजित करण्यात आला होता? ओमानमध्ये. ओमानच्या मस्कत शहरामध्ये आयोजन झालं. पहिली आवृत्ती होती, त्यामुळे महत्त्वाची ठरते. त्याच्यामध्ये पुन्हा आपला भारत उपविजेता ठरलाय, त्यामुळं पण महत्त्वाचं ठरते. भारताला कोणत्या देशानं पराभूत केलं बरं? तर मग नेदरलँडनं पराभूत केलं. आणि विजेता कोण ठरला मग? नेदरलँड. नेदरलँडनं ही स्पर्धा जिंकली. भारताला उपविजेतेपद मिळालं. आवृत्ती पहिली होती, ओमान या देशामध्ये आयोजित झाली होती. आणि ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाणार आहे. किती वर्षांनी आयोजित केली जाणार आहे? 4 वर्षांना. हिच्यामध्ये सहभागी झालेले संघ होते 16. तर हॉकीची स्पर्धा होती, नेदरलँड विजेता ठरलाय, भारत उपविजेता आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला तर भारताच्या बाबतीमध्ये उल्लेख तिथं पाहायला मिळणार आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. चलो नेक्स्ट आगे बढो. टाटा इंडिया मुंबई मॅरेथॉन आहे, तर ते हायले लेमीन ते विजेते आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं. चला, हायले लेमी इथिओपियाचा विजेता आहे सलग दुसऱ्यांदा. आणि एलिट गटामध्ये आबेरास मिन्सो इथिओपिया, हे दोघं लक्षात ठेवा, बाकीचे काही गरजेचं नाही. याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्स कमी. चला, क्रीडामधल्या पुन्हा काय घडामोडी आहेत? ICC पुरस्कार आहेत बघा. ICCच्या पुरस्कारामधले कोण कोण लक्षात ठेवायचे ते व्यवस्थित लक्षात घ्या. भारतातले जे विजेते ते मॅक्झिमम विचारतो आयोग आपल्याला. तर भारतातल्या विजेत्यामध्ये पहा, विराट कोहली तुम्हाला पाठीमागे तर दिसतेच ना, बघून घ्या आता. चला, सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा जो पुरस्कार देण्यात आलाय तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे पॅट कॅमिन्स, त्याला मिळालाय. कोणाला मिळालाय? ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला. त्याचं नाव आहे पॅट कॅमिन्स. तर हे पॅट कॅमिन्स हा जो होता, हा आपल्यासोबत जो विश्वचषक झाला 2023 मध्ये, या विश्वचषकामध्ये तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता, है की नाही? तर ते पण माहीत असलं पाहिजे की विश्वचषक जिंकला ऑस्ट्रेलियानं 6व्यांदा भारताला पराभूत करून. तर मग तो मुद्दा आणि त्याचाच कर्णधार आहे तो ऑस्ट्रेलियाचा, त्याला या वर्षातला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला ICCचा. नंतर बघा, सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठीचा जो पुरस्कार आहे तो इंग्लंडची नतालिया सायवर ब्रंट आहे बघा. तर तुम्ही एक जरी नाव लक्षात ठेवलं ब्रंट, एवढं तरी काम होऊन जातं, कारण तिच्या आडनावासारखी दुसरी महिला खेळाडू नाही आहे, ते एकच येणार आहे. नंतर वन डे पुरुष क्रिकेटपटू जो आहे तो हा आपल्यासाठी महत्त्वाचा विराट कोहली चौथ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्यानंतर परत आपल्या भारताचा सूर्यकुमार यादव जो आहे तो देखील याच्यामध्ये T20 क्रिकेटपटूचा पुरस्कार विजेता ठरलेला आहे. तर हे दोघं जण तरी किमान लक्षात ठेवा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली, याच्यावरती प्रश्न येईल. त्याच्यानंतर बघा, बाकीचे जे विजेते आहेत ते मग कसोटीपटू उस्मान ख्वाजा, महिला T20 क्रिकेटपटू हेली मॅथ्यू, सर्वोत्तम पंच रिचर्ड येलिंगवर्थ. तर हा रिचर्ड येलिंगवर्थ जो आहे तो अंतिम सामन्यामध्ये पंच होता आपल्या याच्यामध्ये, तर त्याच्यावरती एवढी शक्यता वाटत नाही. उदयनमुख पुरुष क्रिकेटपटूमध्ये रचिन रवींद्र आणि उदयनमुख महिला क्रिकेटपटूमध्ये फोबी लिचफिल्ड. तर विराट कोहली जो आहे तो जास्त लक्षात ठेवायचा. का लक्षात ठेवायचा? आत्तापर्यंत ICCचे सर्वाधिक 10 पुरस्कार झालेत विराट कोहलीचे, ज्यानं जिंकलेले आहेत. किती जिंकले? 10 जिंकणारा तो जो आहे तो त्याचा विक्रम झालाय, त्याच्यामुळे तो लक्षात ठेवायचा. 2012, 17, 18 हे वर्ष नाही लक्षात ठेवायची गरज तुम्हाला, पण 10 पुरस्कार जिंकलेत हे लक्षात ठेवा, आत्तापर्यंतचे सर्वाधिक आहेत ते. तर ICCचे पुरस्कार क्रिकेटसाठी दिले जातात हे पण माहीत असलं पाहिजे. त्याच्याच अनुषंगानं भारताचं जे क्रिकेट नियामक बोर्ड आहे यानं पुरस्कार दिला BCCI पुरस्कार. BCCI पुरस्कारामध्ये बघा, CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलाय रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना. हे ॲज इट इज विचारणार तुम्हाला की कोणाला दिलाय, तर रवी शास्त्री हे भारताचे कोच होते नाही का, आणि फारुख इंजिनियर एक आहेत, हे दोघं जण यावर्षीचे विजेते आहेत. त्याच्यानंतर पॉली उमरगीर पुरस्कार आहे सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी दिला जातो, तो शुभमन गिल याला देण्यात आलाय. आणि हे पुरस्कार 3 वर्षाचे जाहीर झालेत. आपल्याला या वर्षाचे पाहतोय आपण, बाकी ते 3 जे वर्ष आहेत मागचे 3 वर्षाचे पुरस्कार वितरित केले तर ते मासिक PDF मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वोत्तम महिला खेळाडू दीप्ती शर्मा. आता दीप्ती शर्माच्या बाबत अजून एक लक्षात ठेवा, UP जी आहे ती, आणि UP पोलीसमध्ये तिला नियुक्ती दिलेली आहे DYSP पदावरती. ही दीप्ती शर्मा आहे, हिला DYSP बनवलं UP मध्ये. नंतर पदार्पणातील सर्वोत्तम खेळाडू हा यशस्वी जयस्वाल ठरलाय. तर यशस्वी जयस्वालनं द्विशतक सुद्धा केलं आहे की नाही, सर्वात कमी वयामध्ये द्विशतक करणारा तो भारताचा तिसरा खेळाडू आय थिंक, तर ते एक आहे. पदार्पणातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार अमनज्योत कौर हिला मिळालाय, तर हे एक पाठ करायचं. BCCIचे पुरस्कार शॉर्ट करून दिलेत मी तुम्हाला.
की परीक्षेच्या दृष्टीने जेवढे आवश्यक आहेत तेवढेच पहा, कारण भरपूर पुरस्कार आहेत, आपण ते शॉर्ट करून घेतले. नंतर हे लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सीवरती बरेच प्रश्न झालेत आतापर्यंत मागच्या वर्षामध्ये, कारण ते 2022चा विश्वचषक जिंकला होता त्यांनी फुटबॉलचा, तेव्हापासून त्याच्यावरती खूप सारे प्रश्न आले आणि आत्तासुद्धा त्याचा दबदबा राहिलेला आहे फिफा पुरस्कारांमध्ये. तर फिफाचे जे फुटबॉल पुरस्कार असतात बघा, त्याच्यामध्ये लिओनेल मेस्सी जो आहे तो सर्वोत्तम खेळाडू ठरलेला आहे पुरुषांमध्ये, आणि हा अर्जेंटिनाचा कर्णधार आहे, अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ. त्याच्याबरोबर महिला खेळाडू जी आहे, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू, ती आयताना बोनमती, ही स्पेनची आहे. तर हे दोघं जण किमान लक्षात ठेवायचे तुम्हाला. सरळ सेवेवाले जे असतात ना, त्यांनी किमान हे दोघं लक्षात ठेवायचे. बाकी मग आपण MPSC वाले जे आहेत, तर मग एक गोलकीपर एडरसन ब्राझीलचा आहे, महिला गोलकीपर मेरी इर्प्स इंग्लंडची आहे. फिफा पुरुष प्रशिक्षक वगैरे जे आहेत हे थोडं मायनर गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुस्कास पुरस्कार वगैरे हे सगळं जाऊ द्या. तर हे जे लिओनेल मेस्सी आहे त्यानं 8व्यांदा हा पुरस्कार जिंकलाय. तर त्यामुळे एक महत्त्वाचं आहे की बा कितव्यांदा जिंकलेला आहे, तर मग 8व्यांदा जिंकलाय हे पाठ असलं पाहिजे लिओनेल मेस्सीच्या बाबतीमध्ये. सर्वोत्तम फुटबॉलपटू आणि आयताना बोनमती सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू स्पेनची, तेवढं लक्षात ठेवा. गोलकीपरवरती पण बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे गोलकीपर एक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बाकी लिओनेल मेस्सी इकडे दिसतोय तुम्हाला, बाकी याच्यापेक्षा जास्त काही नाही. तर चला, हे जे नादिया कॅल्विनो आहेत, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक जे आहे तिच्या पहिल्या महिला प्रमुख ठरलेल्या आहेत त्या. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचा बराचसा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी कव्हर होणार आहे जर आलाच त्याच्यावरती. तर पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्या, आणि एकूण जर विचार केला तर 8व्या आहेत. आणि त्या कोण आहेत बरं? त्या स्पेनच्या आहेत, स्पॅनिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसंच त्यांनी स्पेनच्या पहिल्या उपपंतप्रधान म्हणून देखील पद भूषवलेलं आहे. नंतर स्पेनच्या अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे, जिच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या, तिची स्थापना झाली 1966 साली, आणि हिचं मुख्यालय लक्झमबर्ग या ठिकाणी आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या नादिया कॅल्विनोच्या बाबतीमध्ये. आयोगाचा व्यक्तिविषयक एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरवरती खूप प्रश्न आयोग घेत असतो. आता ते आपलं विश्लेषण जे आहे ते आता मी अजून सादर नाही केलं आपल्या याच्यावरती, पण माझ्याकडे ते एक्सेल फाईल तयार आहे, जे 2011 पासूनच्या ज्या क्वेश्चन्स आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत, गट ब क आणि त्याच्यामध्ये राज्यसेवा. तर ह्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमधलं आपण एक विश्लेषण वेगळं करून ठेवलं की कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न आलेत. तर व्यक्तिविषयक हा चॅप्टर सुद्धा आयोगाचा खूप आवडता चॅप्टर आहे, आणि याच्यामध्ये 2 भाग बसतात बघा, आयोगाचे 2 चॅप्टर. एक व्यक्तिविषयक जर पाहिला तर याच्यामध्ये पण पहिल्या असल्यामुळे पहिल्या घडामोडीचा जो चॅप्टर आहे आयोगाचा, त्याच्यावरती सुद्धा या 2 चॅप्टरमध्ये एकाच न्यूजचा समावेश होतो. म्हणजे प्रश्न दोन्हीकडे आयोगाला घेता येतो. पहिल्यामधून जर विचारलं त्यांनी किंवा व्यक्तिविषयकमधून विचारलं, तर दोन्हीकडेच तुमचं लक्षात असलं पाहिजे. पहिल्यामध्ये विचारलं तर तुम्हाला इतकंच विचारणार ते, व्यक्तिविषयक घेतलं तर मग थोडंसं डिटेलमध्ये जाईल किंवा कोण आहे कसं आहे, तर ते पण बघून घ्या. चला नेक्स्ट बघा, संजय सिंग आहेत. संजय सिंग यांच्याबद्दलचा मुद्दा लक्षात ठेवायचा, किंवा नौदल जे आहे, पश्चिम नौदल कमांड जे आहे, तर त्याच्यामध्ये ते फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदावर नियुक्त झालेत दिनेश त्रिपाठी यांच्या जागेवरती. संजय सिंग दिनेश त्रिपाठी यांच्या जागेवरती. तर बाकी त्यांचे जे काही त्यांचं आहे, 2009 मध्ये नौसेना पदक वगैरे मिळालं होतं, 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आलं होतं. आणि हे जे दिनेश त्रिपाठी आहेत ते आता नौदलाचे उपप्रमुख बनलेत. तर दिनेश त्रिपाठी नौदलाचे उपप्रमुख आणि संजय सिंग पश्चिम कमांडचे जे आहे ते फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ बनलेत. एवढं लक्षात ठेवायचं बस, बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. रश्मी शुक्लाच्या बाबतची एक माहिती लक्षात ठेवायची, महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महिला महासंचालक बनलेल्या आहेत. तर 1988च्या तुकडीमधल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या त्या अधिकारी आहेत, महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी आहेत, त्या रजनीश सेठ यांच्या जागेवरती महाराष्ट्र पोलिसामध्ये काय बनलेले आहेत, तर महिला महासंचालक बनलेले आहेत. रजनीश सेठ जे आहेत ते कुठे गेले, MPSCचे अध्यक्ष बनलेत. तर ह्या नियुक्त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. बघून घ्या थोडंसं, मी पाणी पितो एकदा. चला, तर रश्मी शुक्लांच्या बाबतचा प्रश्न येणारच आहे आपल्याला, कुठं ना कुठं तरी येणारच आहे, त्यामुळे पाठच पाहिजे. त्यांचं जे हे आहे, याच्या अगोदर बघा त्यांनी BSFच्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता, आणि त्याच्याबरोबर CRPFच्या अतिरिक्त महासंचालक पदावर सुद्धा काम केलेलं आहे. तर हे काही त्यांचे मागचे पदं आहेत.
गुप्तचर विभागामध्ये सुद्धा आयुक्त होते त्या राज्याच्या, आणि फोन टॅपिंग प्रकरण चर्चेत आलं होतं त्यांच्या बाबतीमध्ये. तर ते फोन टॅपिंग प्रकरण कोणाशी संबंधित आहे असंही विचारलं जाईल. प्रश्न थोडा फिरवून विचारायचा, समजा डायरेक्ट नाही विचारायचा आम्हाला रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक बनल्यात असं आम्हाला विचारायचंच नाही. आम्हाला विचारायचं की बाबा रश्मी शुक्लावरतीच विचारायचं, पण मग त्यांच्याशी रिलेटेड मुद्दा घ्यायचा आहे. मग फोन टॅपिंग प्रकरण कोणाशी संबंधित आहे असं विचारणार, कारण रश्मी शुक्ला आता चर्चेत आल्या तर मग ते त्यांचं प्रकरण सुद्धा चर्चेत येणारच. मग त्याच्यानंतर बघा त्यांना मिळालेले पदक आहेत हे MPSC साठी आहे. पोलीस महासंचालक पदक 2004ला, राष्ट्रपती पदक 2005ला मिळाले, पोलीस मेडल 2013ला मिळाले. तर हे पदक आहेत हे MPSC साठी, राज्यसेवा असेल तर तिथं. बाकी सिंगल लाईन मधलं तुम्ही गटकवाले सगळे लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट, भारताचा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये काय काय महत्वाचं आहे, तर आयोजन कुठं झालं हे कायम विचारलं जातं आयोगाकडनं. तर फरीदाबादला झालेलं आहे, 9वी आवृत्ती होती, हे जाऊ द्या. संकल्पना जी आहे ती अमृत काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणं ही त्याची संकल्पना होती. खूप रेअर प्रश्न येतो, पण हा प्रश्न कोण घेतं बघा, हा प्रश्न फक्त MPSC घेऊ शकते. कोण घेऊ शकतं? MPSC घेऊ शकते की संकल्पना काय होती. बाकी सरळ सेवेसाठी ठिकाण विचारलं जाईल, तर ठिकाण एक लक्षात ठेवा. आणि याचं आयोजन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केलेलं आहे. तर हरियाणामधल्या फरीदाबादला तो झालेला आहे विज्ञान महोत्सव. नेक्स्ट, राष्ट्रीय युवा महोत्सव. तुम्हाला मी सांगितलं होतं 12 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. 12 जानेवारीला भारतामध्ये 3 गोष्टी झाल्या. कर्नाटकमध्ये युवा निधी योजना सुरू झाली, महाराष्ट्रामध्ये अटल सेतू जो आहे त्याचं लोकार्पण झालं, आणि त्याच दिवशी लोकार्पण करून महाराष्ट्रामध्ये भारताचे पंतप्रधान आले होते लोकार्पण करायला. तर त्यांनी इथं नाशिकला जाऊन हा जो 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे बघा. तर तुम्ही इथं काय काय लक्षात ठेवणार आहात, तर जे काही दिलंय मी तुम्हाला एवढं, तर हे सगळं शॉर्ट करूनच दिलेलं आहे, त्याच्यामुळे सगळंच व्यवस्थित करून घ्या. 27वी आवृत्ती होती, नाशिकला झाली, उद्घाटक नरेंद्र मोदी. संकल्पना माय भारत विकसित भारत @2047 तरुणांकडून तरुणांसाठी. शुभंकर शेकरू आहे. शेकरू हा काय, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आयोजक कोण होतं, केंद्र आणि राज्य सरकारचं जे युवक आणि क्रीडा विभाग आहे या दोन्हीने मिळून याचं आयोजन केलंय. आणि 12 जानेवारीलाच काय आयोजन होतं रे, तर 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती असते, म्हणून त्याचं आयोजन 12 जानेवारीला केलं जातं. आणि स्वामी विवेकानंद हे जे आहे ते तुम्हाला माहिती आहे बाबा, 1893ला जी काही जागतिक विश्व धर्म परिषद झाली होती तिच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचं भाषण जे आहे ते गाजलेलं आहे. त्याच्यानंतर आपण रामानंद तीर्थ जे आहे ते त्यांचे गुरु होते. सॉरी, रामानंद तीर्थ नाही, परमानंद आहे की नाही, स्वामी परमहंस. तर ते पण आपल्यासाठी इतिहासामध्ये आहेत, तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर रामकृष्ण मिशन माहीत असलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचा संघ विजेता ठरला विविध कला प्रकारामध्ये. तर जास्त डीपमध्ये जर प्रश्न गेला तर तिकडे जाणार. नेक्स्ट, व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट. ही जी समिट होते ही समिट दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. तर हा मुद्दा माहीत पाहिजे बाबा, की दर 2 वर्षांनी गुजरातची जी आहे व्हायब्रंट गुजरात परिषद होते. कधीपासून होते रे ही, तर 2003 पासून होते. आवृत्ती किती होती यावर्षी, 10वी होती. ठिकाण होतं गांधीनगर गुजरातमध्ये. उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलं. यावर्षी मॅक्झिमम उद्घाटनं जे आहेत ते भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेत. त्यानंतर संकल्पना भविष्यासाठी मार्ग, कालावधी आणि भागीदार 34 देश आणि 16 संस्था. तर इथं काही प्रश्न येणार नाही, इथं येणार तुम्हाला गांधीनगर आणि उद्घाटक. तर तेवढं लक्षात ठेवा. आणि आयोजन कधी होतं, तर 2 वर्षांनी होतं, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, पोलीस महासंचालक परिषदेवरती प्रश्न विचारला होता. तर ह्या वर्षीची जी झालेली ती जयपूरला झालेली 58वी आवृत्ती होती, आणि अमित शहा यांनी तिचं उद्घाटन केलं. कारण काय रे, अमित शहानी का उद्घाटन केलंय, तर हे भारताचे गृहमंत्री आहेत ना रे, गृहमंत्री. आणि गृहमंत्र्याच्या अंतर्गतच येतं हे पोलीस खातं, आहे का नाही, निमलष्करी दल वगैरे केंद्र सरकारचं सगळं ते. तर अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद जयपूरला झालेली 58वी आवृत्ती होती. किती आवृत्ती होती, 58वी. विंग्ज इंडियाच्या बाबतचा मुद्दा आहे. विंग्ज इंडिया हा कार्यक्रम हैदराबादला झालेला आहे, आणि विंग्ज इंडियाचं आयोजन हैदराबादला झालं. त्याची थीम होती कनेक्टिंग इंडिया टू द वर्ल्ड इन अमृतकाल सर्टिंग. त्याच्यानंतर द स्टेज फॉर इंडियन सिव्हिल एव्हिएशन 2047. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवणार आहात की बाबा काय आहे. मग हैदराबादला आयोजन झालंय. कुठं झालंय, हैदराबादला.
हैदराबादच्या बाबतीमध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचा एक मुद्दा आहे, कोणता आहे? हिंद केसरी. हिंद केसरी. त्याच्यानंतर काय रे, ती एक स्पर्धा होती बघा, ती रेस आहे का नाही, ती एक झाली होती. आणि हिंद केसरीच्या बाबतीमध्ये अजून काय आहे? हिंद केसरीचा विजेता अभिजित कटके. अभिजित कटके. कटके मग लिपी डॉक्टर सारखी दिसत असेल तुम्हाला. तर अभिजित कटके विजेता, लक्षात ठेवा. चला, आता व्यक्तिविषयक मध्ये अजून एक महत्वाच्या व्यक्ती आहेत, प्रभा अत्रे. प्रभा अत्रे यांचं निधन झाले. तर प्रभा अत्रे यांच्यावरती गेल्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कारांची क्षेत्र विचारलं होतं आपल्याला. तर यावर्षी सुद्धा प्रभा अत्रे यांना एक पुरस्कारही मिळाला होता आणि त्यांचं निधन झाले. तर बघून घ्या, शास्त्रीय संगीत गायिका होत्या त्या. 91 वर्ष वय होतं त्यांचं, निधन झालं त्यावेळेस. वय पण घेतं आयोग. आणि किराणा घराणं जे आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. किराणा घराणं कोणत्या घराण्याच्या होत्या? किराणा घराण्याच्या होत्या. त्यांनी संगीतामध्ये डॉक्टरेट केलं वगैरे, ऑल इंडिया रेडिओमध्ये काम केलं, हे सगळं झालं. SNDT महिला विद्यापीठ त्यांच्याबाबत लक्षात ठेवा, तिथं त्या काम करत होत्या किंवा त्या संगीत विभागाच्या प्रमुख होत्या वगैरे वगैरे. पण SNDT विद्यापीठ त्यांच्याबाबत तेवढं लक्षात ठेवायचं. जन्म जो झाला होता तो 13 सप्टेंबर 1932चा होता. पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी जे त्यांचे गुरु आहेत, संगीताचे धडे ज्यांनी त्यांना दिले, ते होते विजय करंदीकर, सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर, हे लोक. आणि या ज्या काय आपण यांना म्हणतो, प्रभा अत्रे यांनी रवी भैरव, भीमकली, अपूर्व कल्याण, पटदीप मल्हार, तिलंग भैरव, मधुरकंश ह्या नव्या रागांची निर्मिती केली होती. मग आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, डोळे गरगर फिरले असतील की बाबा सर एवढं पाठ करायचंय का? काय वाटलं असेल, एवढं पाठ करायचं का? तर बिलकुल नाही पाठ करायचं. आपल्याला तिथं आयोग लिहून देतो ना रे, सरळ सरळ लिहून देतो. तुम्हाला फक्त एक लक्षात राहिलं पाहिजे की ह्या वर्षामध्ये संगीत क्षेत्रातली व्यक्ती कोण निधन पावली आणि कोणी संगीत क्षेत्रामध्ये नवीन रागाची निर्मिती केली होती, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी त्यांनी निर्माण केलेले राग तुम्हाला आयोग देणार आहे तिथं, बरोबर? आयोग लिहून देतं ना तिथं. मग हे पाठ करण्याची गरज आहे का? हे फक्त एकदा वाचून ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं की कोणतरी रागाची निर्मिती केलेली व्यक्ती कोण आहेत, तर मग त्या प्रभा अत्रे, एवढं लक्षात ठेवा. यासारख्या नव्या रागाची निर्मिती. हे बघा, प्रभा अत्रे यांनी स्वरमयी हे एक पहिलं पुस्तक लिहिलं होतं बघा. त्या पहिल्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. मग आयोग काय विचारणार, त्यांचं पहिलं पुस्तक सांगा. काय पहिलं पुस्तक? स्वरमयी. अशा प्रकारे त्यांनी संगीतावरचे काही पुस्तकं लिहिली. तर ते 11 पुस्तक आहेत, पण त्याची 7च नावं दिली होती न्यूजपेपरला. तर 11 पुस्तकांचा त्यांचा एक विक्रम आहे असं त्यांनी दिलं होतं. तर ते एक तेवढी एक न्यूज लक्षात ठेवा. आपल्याला फक्त जसं दिलंय तसं तर पाठ करावं लागणार आहे, पाहावं लागणार आहे की नाही. आणि पद्मविभूषण मिळाला होता 2022 मध्ये. तर ते बघा, आता इथं पुरस्कार वगैरे पण पाहून घेऊ त्यांचे. तर त्यांनी काही नाटकामध्ये भूमिका केल्या होत्या बघा. संगीत शारदा, संगीत विद्याहरण, संगीत संशय कल्लोळ आणि संगीत मृच्छकटिक. आणि काही पुस्तकं लिहिली. तर पुस्तकाची नावं तुम्हाला मी सांगितले की काही पुस्तकं, त्यातली 7 पुस्तकं दिलेली आहेत. स्वरमयी, अंतस्वर, अलंग हे वगैरे. तर हे पुस्तकं आहेत. तर ते स्वरमयी पुस्तक लक्षात ठेवायचं. राज्य शासनाचा पुरस्कार आहे त्याला. आणि पुरस्कारामध्ये आचार्य अत्रे पुरस्कार 76ला, पद्मश्री 90ला मिळाला. त्याच्यानंतर 91ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, 2002ला पद्मभूषण, पद्मविभूषण 2022ला मिळाला होता. आणि याच्यावरती आयोगानं प्रश्न घेतला होता, MPSCने याच्यावरती प्रश्न विचारला होता त्यावेळेस की कोणत्या क्षेत्रात मिळाला. तर 2022च्या संगीत क्षेत्रासाठी मिळाला होता. यंदा त्यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार जाहीर झाला होता 2023चा. आणि त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर. तर हा अटल संस्कृती गौरव पुरस्कार. त्याच्यानंतर बघा, इतर मध्ये पाहिलं तर कालिदास सन्मान मध्य प्रदेश सरकार देत असतं. याच्यावरती बऱ्याचदा असं विचारलं जातं, कालिदास सन्मान हा पुरस्कार कोण देतं? तर ते कोण देतं? मध्य प्रदेश सरकार देतं. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. आणि भारतरत्न भीमसेन जोशी पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, हा एक त्यांना मिळालेला होता. तर एवढे पुरस्कार तुम्हाला प्रभा अत्रे यांच्या बाबत लक्षात ठेवायचे. चला, त्याच्यानंतर उस्ताद रशीद खान, हे सुद्धा एक संगीत क्षेत्रातले व्यक्ती आहेत. यांचं सुद्धा निधन झालंय. तर यांचं घराणं कोणतं आहे? रामपूर सहस्वान घराणे. आणि प्रभा अत्रेंचं आपण पाहिलं किराणा घराणं होतं. तर ते दोन्ही घराणे व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. रामपूर सहस्वान म्हटलं की मग उस्ताद रशीद खान, आणि किराणा घराणं म्हटलं की प्रभा अत्रे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, यांचं जे निधन झालं ते कोलकात्याला झाले, पण त्यांचा जन्म उत्तर प्रदेशामध्ये झाला होता. नंतर त्यांचं कुटुंब कोलकात्याला स्थायिक झालं होतं. हे एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये.
त्याच्यानंतर बघा त्यांच्यामध्ये जे त्यांचे पूर्वज आहेत त्यांच्या पूर्वजापैकी एक जण होते मियाँ तानसेन. ते अकबराच्या दरबारात जे नवरत्न होते त्या नवरत्नापैकी एक होते मियाँ तानसेन आणि त्यांचेच हे वंशज आहेत उस्ताद रशीद खान. तर त्यांच्यामध्ये ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नंतर बघा भीमसेन जोशी यांची जी गायकी आहे तिचा प्रभाव होता त्यांच्यावरती. ते प्रभाव विचारतात उस्ताद आमिर खान आणि भीमसेन जोशी या दोघांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी काही चित्रपटासाठी गाणे जे गायले त्यातले प्रमुख बघू आपण, कारण भरपूर चित्रपटात गाणे गायले आहेत त्यांनी. माय नेम इज खान असं आहे, मे नेम इज नाही, माय नेम इज खान, जब वी मेट, इसाक, मौसम इत्यादी असे काही प्रमुख चित्रपट आहेत त्याच्यात गाणे गायलेत. जब वी मीट मधलं त्यांचं आओगे तुम कब हे गाणं गाजलं होतं. तर ते आओगे तुम कब गाण्यासाठी कोण प्रसिद्ध आहेत असा प्रश्न बनतो, तर लक्षात ठेवायचं. आणि पुरस्कार कोणते मिळाले? पद्मश्री 2006, संगीत नाटक अकादमी 2006 आणि पश्चिम बंगालचा बंगभूषण एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबूया, कारण आता थोडंसं जी लेवल आहे शिकवायची ती थोडं आता आवाज जरा हे झाला आहे, तर आपण थांबू. आणि थांबताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण पी डी एफबद्दल सांगितलं तुम्हाला की आपल्या ज्या मासिक पी डी एफ आहेत, तर इयरबुकची एक पी डी एफ आहे बघा आपली. इयरबुकची पी डी एफ जी आहे ती तुम्हाला 50 रुपयामध्ये दिली जाते. हिचे पेजेस जे आहेत ते 510 आहेत. किती पेजेस? 510. तुम्हाला जर ती घ्यायची असेल तर ती तुम्ही बाय करू शकता, किंवा मासिक पी डी एफ जे आहेत आपल्या मासिक पी डी एफ जे आहेत त्याच्यामध्ये 20 रुपयामध्ये 2 पी डी एफ तुम्हाला मिळतात. 20 रुपयामध्ये किती मिळतात? 2. त्याच्यामध्ये कसं असतं बघा, एक मासिक पी डी एफ असते आणि एक वन लाईनरची असते. ही वन लाईनर पी डी एफ का बनवली आहे मी? तर आपण परीक्षा जवळ आली ना तर आपल्याला करंटचं रिव्हिजन करायला खूप अवघड जातं, कारण खूप जास्त डाटा असतो मग ते सगळं. मग ही वन लाईनर पी डी एफ 10 ते 15 पेजेसमध्ये सगळं महिन्याचं करंट जे आहे त्यातले हेडिंग कव्हर केले आहेत त्याच्यामध्ये. ही तुम्ही वाचली, मासिक वाचलं आणि त्याच्यानंतर वन लाईनर पी डी एफ वाचली की तुमचं पूर्ण जे करंट आहे त्याचा एक माइंड मॅप तयार होऊन जातो. एक लक्षात राहतं की कुठं कुठं काय काय. त्या पद्धतीनं 2 बनवल्यात आणि ह्या दोन्ही तुम्हाला मिळतात 20 रुपयामध्ये. कितीमध्ये मिळतात? 20 रुपयामध्ये. म्हणजे तुम्हाला प्रति पी डी एफ किती पडायला? ते 10 रुपये पर पी डी एफ पडायला, बरोबर. तर तुम्ही ह्या दोन्ही पी डी एफ जे आहेत ते घेऊ शकतात. आणि मग ह्या घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 9356715633 हा माझा नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. 9356717133 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे तुम्हाला पी डी एफ ज्या आहेत त्या खरेदी करण्यासंबंधात माहिती आणि सगळं सांगितलं जाईल आणि पी डी एफ व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाते. 5 मिनिटामध्ये पी डी एफ तुमच्या खात्यात येऊन जाते. तुम्ही ती मोबाईलवरती रीड करू शकता किंवा लॅपटॉपवरती वाचू शकता किंवा प्रिंटही काढू शकता. 50 पेजेसच्या वर काही पेजेस नसतात मंथली पी डी एफचे, आणि वन लाईनरचे तर तुम्हाला सांगितले 15 पेजेस मॅक्स असतात. तर दोन्ही तुम्ही रीड करू शकता. आणि याच्यामधून सगळ्याच परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न जे आहेत ते विचारलेले, तर त्याच्याबाबत निश्चिंत राहायचं की प्रश्न येतील की नाही. भरपूर प्रश्न येतात, बिनधास्त राहायचं. आपले भरपूर विद्यार्थी आहेत जे पी डी एफ रेग्युलरली खरेदी करतात, तर तुम्ही सुद्धा त्या घेऊ शकतात आणि तुमचा जो स्कोर आहे तो सुद्धा तुम्ही वाढू शकतात. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबावा. तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर शेवट जाता जाता एक काम करा, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या की बाबा आहे कोणतरी शिकवतं आहे का नाही. तर त्याच्यामुळं काय होईल, त्यांचाही फायदा होऊन जाईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या सगळ्यांना चांगला त्याचा लाभ मिळो हीच माझी इच्छा. आणि याबरोबर या ठिकाणी थांबतो आणि भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.